तिसरे महायुद्ध होणार, मार्केट पडणार आणि पैसे डुबणार. तुम्हालाही असं वाटतंय का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर काही लोक एवढे खतरनाक निगेटिव्ह असतात की थोडंसंही कुठं युद्ध सुरू झालं की त्यांना असं वाटतं की आता मार्केट रपसप खाली यायला सुरुवात होईल आणि सगळे पैसे डुबून जातील. परंतु मित्र, आजपर्यंत असं कधीच घडलं नाही. दुसऱ्या आणि पहिल्या महायुद्धाच्या वेळेनंतर सुद्धा लोकांना 5-5 वर्षांनी चांगले रिटर्न्स बनलेले आहेत. आता 3 वर्षापूर्वी रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं तेव्हाही लोकांनी डायरेक्ट जगाचे 2 पार्ट करून टाकले आणि दोघांमध्ये युद्ध लावलं आणि असं वाटलं की आता तिसरं महायुद्ध होईल. मार्केट तिथून आतापर्यंत 60% रिटर्न देऊन बसलं. त्याच्यानंतर तिकडे इस्रायल आणि हमास युद्ध सुरू झालं. त्याच्यानंतर 5-10% मार्केट खाली आलं, परत वाढलं. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी 12-15% मार्केट खाली आलं. तिथून आज परत सगळीच्या सगळी रिकव्हरी झालेली आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिका आणि इराण युद्ध सुरू झालं, लगेच बंद झालं आणि लगेच मार्केटने रिकव्हरी मारलेली आहे. त्यामुळं जेव्हा अशी युद्धाचं वातावरण होतं तेव्हा डायरेक्ट तिसऱ्या महायुद्धापर्यंत अजिबात जायचं नाही. जर अपॉर्च्युनिटी मिळत असेल तर लगेच इन्व्हेस्टमेंट करायची. कारण तुमची इन्व्हेस्टमेंट 6 महिने वर्षभरासाठी नाही आहे. तुमची इन्व्हेस्टमेंट आहे 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्षांसाठी. तर न घाबरता SIP कंटिन्यू ठेवायची. अपॉर्च्युनिटी मिळेल तेव्हा इन्व्हेस्टमेंट करत राहायची. युद्धाला अजिबात घाबरायचं नाही. आणि हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रांना पाठवायचा ज्यांनी युद्धामुळे आपल्याला इन्व्हेस्टमेंट करू दिली नाही आणि मार्केटमधून पैसे बाहेर काढायला सांगितले. अधिक माहितीसाठी नक्की फोन करा. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.